आज परवा सिटी दिव्या मराठी या वाहिनीच्या माध्यमातून आम्ही परवा शहरात नगरपालिका इलेक्शनच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार आणि राजकीय लोकप्रतिनिधींचं परवा शहराच्या बाबतीत असलेलं विजन याबाबत आम्ही एक नवीन प्रयोग चालू केला आहे, मुलाखती आणि त्यांचं मत। या संदर्भात सदरू वाहिनीचे सर्व आहे बापू पाटील असून ऑडिओ व्हिडिओ रिपोर्टिंग हे किशोर महाजन करीत असून मी पत्रकार अभय पाटील या विषयाचे अँकरिंग करीत आहे। तर आज पळवा नगरपालिकेच्या माध्यमातून नुकत्याच 1 वर्षापूर्वी प्रवेश केलेले मोहिनाबा शिरोळे यांनी भाजप आणि युती या माध्यमातून आपण आज पळवा नगरपालिकेच्या ज्याही काही इच्छुक आणि त्यांच्या उमेदवारांच्या संदर्भात आपण आबासाहेबांशी आज बोलणार आहे। आबासाहेब नमस्कार। नमस्कार आबासाहेब, तुम्ही 1 वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला, युतीमध्ये प्रवेश केला। आज एकंदरीत चित्र पाहिलं तर आज सेना भाजपची युती किंवा कामाची पद्धत किंवा एकंदरीत कॉर्नर मिटिंग सभा एकंदरीत सर्व प्रकार जोरात लागलेला बघता सेना भाजपला यश मिळण्याची शक्यता नागरिकांकडून मतदारांकडून जास्त वर्तवली जात असली तरी युतीमधला काही मतप्रवाह असा बघितला की मोहिनाबा शिरोळे यांनी तिकीट वाटपामध्ये जास्त हस्तक्षेप केला आणि युतीमध्ये शिंदे गटाला कमी जागा येऊन भाजपला जागा असं सोडल्या असा एक म्हणजे पडद्यामागचा किंवा गुप्त आरोप तुमच्यावर होत आहे। याबाबत तुमचं मत काय? असं काहीच नाही आहे। जेवढं ठरलं होतं 10 आणि 14 त्याचप्रमाणे जागा घेतलेल्या आहे, काही विशेष निवडणुकीमध्ये आणि आमच्या त्या वाटाघाटीमध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत कुणाचं राहिलेलं नाही। अगदी शांततेने वाटाघाटी झाल्या आणि आदरणीय आमदार साहेबांनी देखील समजून घेतलं, आम्ही बी समजून घेतलं, सर्वांनी एकदम व्यवस्थित केलं आणि वाटाघाटी अगदी शांततापूर्ण झाल्या आणि ज्या गोष्टी असतात ऑफिशियल त्या सर्व पूर्ण झाल्या आणि 10 त्यांनी घ्याव्या अध्यक्षपदाचं त्यांनी उमेदवारी घेतली। याच्यामध्ये एरंडोल आणि पाळव्याचं काही असं सेटिंग झालं का किंवा एरंडोलला जास्त युक्त माप आणि पाळव्याला काही वेगवेगळं माप असं काही नाही? युक्त माप वगैरे नाही, तिकडे नगराध्यक्ष त्यांनी दिला। अच्छा, तिकडे नगराध्यक्ष आपण त्यांनी दिला। ओके, युक्त माप काहीच नाही, तसं काही विषय नाही। आबासाहेब, आजच्या कंडिशनला तुम्ही तुमच्या घराचे 3 उमेदवार टाकलेले आहेत? नाही, 2। एक अमोल गोविंद शिरोळे, कार्यकर्ता जरी असतात म्हटलं जाईल ना, एक अमोल गोविंद शिरोळे आणि एक वंदना गोविंद शिरोळे, आणि विनोद जो आहे तो तुमचा कट्टर डावा उमेदवार आहे, त्यामुळे आजच्या कंडिशनला तुमच्याकडे 3 उमेदवार। विनोद काय सगळेच माझे टाळे उजवे आहे, 5 नंबरमध्ये माझे टाळे उजवे आहे। तुम्ही 5 नंबरचा इतिहास पाहिला पहिला, पत्रकार विकास टोपे चौधरी यांना सुद्धा आम्ही तिथे निवडून आणलेले, नंतर महेश चौधरी यांना सुद्धा आम्ही निवडून आणलेले। पारंपरिक वाढ आहे, त्या वाटात आमचं काम आहे, पहिल्यापासून त्या वाटात आमच्यावर प्रेम आहे। पारंपरिक आहे, आता किती होणार आहे काही प्रश्न नाही। पारंपरिक प्रमाणे वाटात 2 सीटे बी निघतील, इकडे बी निघतील आणि असं गावाला कधी गेला नाही मी, माझ्या सगळे कामं आहेत सर। माझ्या कानावर जो आलेला एक विषय होता की आबासाहेबांनी तिकीट वाटामध्ये जास्त हस्तक्षेप करून जास्त पदर पडून घेतलं हो। नाही, तसं काहीच नाही आहे। मी तुम्हाला सांगतो ना, 10 आणि 14 असे ठरलेले होते पूर्वीपासून, ते 10 त्यांनी घेतले, 14 आम्ही घेतले, विषय संपला आणि त्यांना 4 जागा कमी याच्या करता दिल्या की त्यांना अध्यक्षपद घेतलं। मग काहीतरी कुठेतरी माफ ठेवावं लागतं। आमच्यामध्ये नाराजी वगैरे काहीच नाही, तुम्ही चंद्रकांत पाटलांना विचारा, अमोलदादांना विचारा, कुठल्याच प्रकारची आपली नाराजी आलेली नाही। बरं, नाराजी घेऊन कामच करत नाही। आबासाहेब, 6 आणि 9ची प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे। आता मागचा जर कधी अभ्यास केला तर 6 आणि 9 नंबरचे जे काही तुमच्या विरोधात जे सशक्त उमेदवार आहेत ते एकेकाचे शिष्य होते आणि आता लढत अशी गुरु आणि शिष्याची लढत झालेली आहे। तर या लढतीकडे तुम्ही कसं बघता? आता गुरु शिष्य म्हणण्यापेक्षा विषय असा आहे, त्याला मी माझा मुलगा मानलेला होता मनीषला आणि राजकीयदृष्ट्या त्याने असं करायला पाहिजे होतं। ठीक आहे, ज्याला तर प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते। आता जनता त्यांना बरेच लोक सांगतात त्यांना बाबा रे तुला ज्याने उगवलं होतं त्याच्या विरुद्ध बोलावं। मी काही बोलत नाही, तुम्ही जनतेत जाऊन तपास करा, तुम्हाला जनतेत त्याचा न्याय मिळेलच आणि तो काही विषय नसतो। प्रत्येकाला महत्वाकांक्षा असतात, त्याने उभं राहावं, तो निवडून आला आम्हाला काही अडचण नाही, माझा मुलगा निवडून आला, निवडून आल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला आशीर्वाद द्याल का?
हे बघा, आजचं पुढचं काही सांगता येत नाही. आज असं आहे, आज तर आम्ही आमच्या विरोधात आहे. बरोबर. आज आमच्या विरोधात आहे. नाही, पण गुरु या नात्याने आणि राजकीय त्याला- तुम्ही जर विचार केला, राजकीय जीवनात तर कुठे काही बी घडू शकतं. बरोबर. त्याच्यात काय पुढचं कोणी पाहिजे, खरी गोष्ट. पुढचं काही पाहू शकत नाही. आजची परिस्थिती अशी आहे, आज विरोधात आहे, विरोधात काम करतोय. आबासाहेब, विरोधकांचे काही असे आरोप आहेत की मागील 5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या प्रभागातल्या नागरिक समस्यांकडे लक्ष देण्यापेक्षा माहितीचे अधिकार टाकण्यामध्ये आणि क्रीडा संकुलसारख्या मोठ्या विषयामध्ये तक्रारी करून पळवळ शहराचा विकास थांबवला आणि पळवळ शहराचा जे भव्य दिव्य क्रीडा संकुल आणि व्यापारी संकुल हे आपल्यामुळे थांबलं, असा विरोधकांचे आरोप आहे. आणि शासनाचा निधी, प्रचंड निधी आज प्रमाणात वाया गेला आणि आज ते खंडार म्हणून पडलेलं आहे, असं विरोधकांचे आरोप आहे. त्याच्यावर आपण म्हणणं काय? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निधी कुठला वाया गेला नाही. निधी तसा आहे तसा पडलेला आहे. निधीला हात लावून दिला नाही आम्ही त्यांना, कारण ते काम चुकीचे आहे. ते काम चुकीचे असल्यामुळे जिल्हाधिकारी साहेब, काही असे अशिक्षित माणूस नव्हते, जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला स्टे दिला. जर ते समजा जिल्हाधिकाऱ्याचे जरी म्हणणं त्यांना असं वाटत आहे चुकीचं आहे बाबा, पण त्यांना वर जायला जागा होती, ते का गेले नाही या प्रश्नाचं उत्तर मला त्यांना विचारा. तुम्ही वर का गेले नाही? कारण त्यांना माहिती आहे इथंच आपल्याला घाण आहे, तर वरती आपल्याला काही होणार. निर्णयाच्या विरुद्ध आणि त्यांनी आपण करायला पाहिजे. निर्णयाच्या विरुद्ध त्यांनी अपील करायला पाहिजे. त्यांना वाटत होतं आमचं काम चांगलं आहे बाबा, आता एखाद्या खाली निकाल लागतो कोर्टाचा, वरचा निकाल कोर्ट त्याच्या बदलून देतात, तरी चुकीचे असेल तर त्यांनी जायला पाहिजे होतं. म्हणजे पक्षाचे दारात होतं तेव्हा मी भाजपमध्ये नव्हतो, आपले करंदाज आहे मागे भाजपमध्ये होते, वर त्यांचे सरकार होतं महाराष्ट्रामध्ये. ते गेले असेल तर त्यांना न्याय मिळाला असता, कधी त्यांना वाटलं असं कलेक्टर चुकीचं आहे बाबा, ते गेलेच नाही. कारण त्यांना माहिती आहे की याच्यात काय आपल्याला न्याय मिळणार नाही, म्हणून ते गेले असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आम्ही कोणत्याही निधी करत नाही, आम्ही काही केलं नाही. आम्ही आमच्या समाजाच्या कामं नेहमी करत असतो. आम्ही समाजाचे काम करताना उलट शासनाचा निधी दुरुपयोग झाला असता, तो जर पैसे दिले गेले असते, एक बिल निघालेलं आहे ते सुद्धा चुकीचं निघालेलं आहे. जे बिल असं निघालेलं आहे की ज्या गाळ्यांमध्ये परमिशनच नाही आहे, नगरपालिकेने टॉप प्लॅनिंग दिलेली गाय, 1-2 गाय, ज्या 2 गायचे बिल काढलं गेलेलं आहे 2 टप्प्याचं 1 टप्प्याचं, त्याच्यात नगरपालिकेच्या टॉप प्लॅनिंगच्या प्लॅनमध्ये, मंजुरी प्लॅनमध्ये ते नाहीच आहे. मग त्यांचे टिपी वर्क ऑर्डर वगैरे कसं सगळ्या निघाले? टीपीच्या लक्षात आल्यानंतर टीपीने ते बंद केलं असं बिल काढणं. टीपीने पत्र दिले बिल काढू नका कुठलं द्यायचं. नंतर कलेक्टर तुमच्या म्हणण्यानुसार जर कधी चुकीचं बिल काढलं गेलं असेल हां. तर शासनाने त्याच्यावर गुन्हे का दाखल केले? शासनाने आता शासनाने त्यांना कळवलंय ना याचे उत्तर द्या असं, ते शिवनाही बोलवलंय शासनाने, त्याचं होईल काय कार्यक्रम, काही गोष्टींना वेळ लागतो. आम्ही तर दावा करतोय ना, जे चूक आहे ते चूक आहे, त्याचा काय प्रश्न आहे. आणि चुकीचं होऊ दिलं नाही, जनतेचा पैसा, रांडेमुटीचा नगरपालिकेचा पैसा चुकीच्या मार्गाला खर्च होऊ दिला नाही, उलट आमचं तुम्ही आभार मानले पाहिजे. आता साहेब, येणाऱ्या काळात जर तुमच्या युतीची जर सत्ता आली तर तुम्ही त्या सदर रखडलेल्या क्रीडा संकुलाच्या कामाला चालना आणि गती देणार का? आम्ही त्याला नियमाकुल करण्यासाठी नियमाकुल करू. त्याच्यात जे काही गाय पडतील, जे काही नियमाच्या बाहेर बांधकाम झालेलं आहे, ते जर ते नियमाकुल करत असतील तर आम्ही त्याला नक्कीच चालना देऊ. आणि ते म्हणजे कोण? शासन दरबारी विषय जाईल, कारण जिल्हाधिकाऱ्यांनी स्टे दिला आहे, तो विषय शासन दरबारी जाईल. शासन दरबार ठरवेल की बॉस असं याचे अतिक्रमण झालेलं आहे, ते सर्व सिद्ध झालेले अतिक्रमण झाले. तुमचा मेन तक्रारीचा बेस हा जो काय होता की हायवेला जागा सोडली नाही, बरोबर? आणि सर्व्हिस रोड नाही, सर्व्हिस रोड. आजच्या कंडिशनला आता बायपास झालेला आहे, आता हा समांतर रस्ता झालेला आहे. समांतर रस्त्याचा त्या सदरू क्रीडा संकुल किंवा शॉपिंग कॉम्प्लेक्सला कोणतीही जागाची अडचण येत नाही. त्याच्यामुळे तो टेक्निकल जो विषय होता तो माझ्या माहितीनुसार दूर झाला आहे. तर त्याच्यात तुम्ही तक्रार मागे घेऊन त्या विषयाला चालना देणार का? हा मूळ मुद्दा आहे. असा विषय नाहीये. त्या ठिकाणी जरी हायवे जरी संपला, तो राज्यमार्ग आहे, प्रत्येक राज्यमार्गाला नियमाप्रमाणे सर्व्हिस रोड सोडावा. ओके, नियमाप्रमाणे सर्व्हिस रोड सोडावा लागतो. मान्य आहे. आणि नगरपालिका दुसऱ्याच्या मार्ग अतिक्रमित बांधकाम पाडतात. नगरपालिका चुकीचे बांधकाम करू शकत नाही, त्याला टॉप प्लॅनिंग कसं काय परवानगी दिली? त्याच्यासाठी त्याच्यात काही गाळाचे नुकसान होईल, आणि ते नुकसान शासनाचं होणार नाही, कोणाचं होणार नाही. पैसा दिला गेला नाही, जो पैसा दिला गेला तो सुद्धा त्यांना परत जमा करावा लागतो. जमा करावं लागेल. हा, प्रश्न नाही. आदेश कोर्ट काढेल का सरकार काढेल? सरकारच काढेल, कोर्ट कलेक्टर काढू शकतो, त्यांना वेळ मिळालेला, पण जात नाही, त्या भांडत नाही त्याच्याशी कोणी. आता आम्ही का जाऊ शकत नाही, तुम्ही का जाऊ शकत नाही? याचं कारण असं आहे की आम्हाला सांगितलं तुमच्या कामाला आम्ही स्टे दिला, तुमचं म्हणणं मान्य केलं आहे. आता तुम्ही पुढे आम्हाला पुढे जायला अधिकार नाही. आता
आता समजा की माझ्या याच्यावरती कोणी सांगितलं की बाबा हे तुझं दुकान बंद कर, ठीक आहे, तुम्हाला त्याने दुकान बंद करायला स्टे दिला, तुम्ही माझ्या राज्य केला, तुम्ही माझं दुकान बंद केलं, माझ्या दुकानाला तुम्ही स्टे दिला, कलेक्टरने तुमच्या बाजूने निकाल दिला, तर मग पुढे कोण जायला काय? कोण जाईल पुढे सांगा ना, मी का तुम्ही? निकाल तुमच्या बाजूला लागलेला आहे की दुकान बंद करा, मग पुढे कोण जाईल? तुम्हीच. मी जाईल ना, तर त्यांनी गेलं नाही ते बरोबर विचारलं नाही का गेले नाही, त्यांना माहिती आहे हायकोर्टात नसेल, अरे फाईट नको दिल्याचं काय चुकीचं काम आहे 100%. आणि टॉप लाईनने सिद्ध केलेलं आहे, कलेक्टर साहेबांनी सुद्धा डोळ्याने पाहिलेलं आहे, मोजमाप करून दिलेलं आहे, किती अतिक्रमण झालेलं आहे हे त्यांनी लेखी मध्ये म्हटलं नाही. तेवढं 3-4 फूट 5 फूट काढलं ते गाळे पडले तर नियमामुळे काय अडचण नाही. अहो साहेब पुढं 5, 6, 9, 10 हा तुमचा मागील काळातला बालेकिल्ला समजला जातो. आज आम्ही तुमचे इंटरव्ह्यू घेण्याच्या अगोदर 2 दिवस पहिले एक सर्वे केला, तर या सर्वेमध्ये आम्हाला असं जाणवलं की ह्या 3-4 प्रभागांमध्ये आजही प्रचंड प्रमाणात रस्त्यांची दुरवस्था आहे, गटारींची दुरवस्था आहे, रस्त्यावर गटारीचं पाणी वाहत आहे, ढाक्यांची अवस्था वाईट आहे, घंटा गाडी येत नाही. मग तुम्ही या 5 वर्षामध्ये फॉलोअप म्हणून एक लोकप्रतिनिधी आणि एक जबाबदार नेता म्हणून तुम्ही याचा फॉलोअप का केला नाही असं लोकांचा आरोप आहे. ऐकून घ्या, मी काय म्हणतो, ह्या 5 वर्षामध्ये रस्त्यांचे जे कामं आता चालू झालेले आहेत त्याच्या निधीवरून आणलं आहे आदरणीय आमदार साहेबांनी 57 कोटीचे निधी आणला आहे. पाईपलाईनमुळे ते कामात आपल्याला करायला लागणार आहे आणि ते एकदा पाईपलाईन सुरू झाली की त्या रस्त्याचे काम देखील रस्त्याच्या कामात सुद्धा पैसा आलेला आहे यांच्याकडे. तो काय पैसा आता शासनाकडून मंजूर झालेला रस्त्याचा पैसा देखील पोटगटारीचा विषय मंजूर झालेला आहे आणि घंटा गाडी बहुतेक भागात पोहोचते. आजच्या परिस्थितीत आम्ही तक्रार अशी करायची उरलेली नाही आहे. फक्त नळाला पाणी येतं 15 दिवसात, तो विषय काल सर मी पण घेतला की तो विषय झाला पाहिजे. आणि आपल्याला ते असल्यामुळे आणखी एक महिना आहे पाणी उशीर झालं कारण त्यामुळे आपल्याला ते काम पूर्ण रोडाची दुरुस्ती करावी लागते तात्पुरती. जर तात्पुरती दुरुस्त केली असते रथ फसला असता तर लोकच बोलले असते की रथाला अडचण आली म्हणून त्या रथाचा रस्ता क्लिअर केला. रथ कुठेही आलं नाही त्याच्यामुळे आणि हे सर्व आम्ही नगरपालिकेच्या मागे लागून आणि आमदार साहेबांनी त्याला देखील चांगली साथ दिली. त्यांनी सुद्धा ते काम व्यवस्थित तात्काळ पूर्ण करून घेतले आणि माझ्या अंदाजाप्रमाणे काल आमदार साहेबांनी सभेमध्ये सांगितलं की बा 2 महिन्याच्या आत तुम्हाला मी पाणी देतो आणि जर पाणी नाही आलं तर मला 1 दिवस आड 2 दिवस आड तर मी पुढे बंद मागायला येणार नाही असं आदरणीय आमदार साहेब बोलले. मग ते एवढं जर ते बोलतात कॉन्फिडन्स नाही तर त्यांनी कॉन्फिडन्स आहे ना. मी तर नाही काय विनंती केली की माझ्या आया बहिणीला तुम्हाला काही द्यायचे असेल तुम्ही किती नाही द्यायला ते काय दिला काही घेतलेलं नाही, पण माझ्या आया बहिणीला जर काही द्यायचे असेल तर पाणी द्या. 15 दिवसात पाणीला आया पडतात, जंतू पडतात आणि ते फेकायची सुद्धा इच्छा होत नाही. पडल्यानंतर पत्रकार साहेब फेकायची इच्छा होत नाही, ते गाळून घेतात आणि ते पाणी गरजेपुरतं संडासाला कशाला वापरतात पाणी. अशी परिस्थिती आहे आजची. आणि याच्यात दोष ज्यांनी 5-7.5 वर्ष सत्ता बघली त्यांनी काय करायचं मागे लावलं, त्यांनी काहीतरी करायला पाहिजे ना. आम्ही तरी लोकांच्या समस्या सोडतो, इथे पाईपलाईन कुठली, तामूक कुठलं आहे, डमूक कुठलं आहे. तुम्ही मला विचार माझ्या पिढी असताना तुम्ही मला फोन करायचं सकाळी 5 वाजता, मी तुमच्या फोनचं तुम्हाला रिप्लाय द्यायचो. माझ्या मनुष्य तुमच्याकडे यायचं, साहेब पाणी आलं, तुमचं पाणी भरल्यानंतर आम्ही ते बंद करायचं. तिथं पाणी वाहता जातं, किती वेळ वाहता जातं पाणी, तुम्ही डोळ्याने पाहतात. साहेब आम्हाला शेवटचा एक प्रश्न असा आहे माझा की तुम्ही तुमच्या घरातल्या कुटुंबांची उमेदवारी दिली, तुमची स्वतःची उमेदवारी देण्यामध्ये तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन लढलं नाही की कोर्टाची केस लढली, कोर्टाची आदेश लढला की तुमच्या स्वतःची वैयक्तिक अडचणी लढल्या? कोर्टाची केस नाही, कुठल्या हे भावना नाही, चुकीच्या भावना नाही. मी तीन वेळा नगराध्यक्ष राहिलेलो आहे शहराचा, 3 वेळा माझी नगर झालो, एकदम माझी आमची भाऊजाई आहे, 2 वेळा मी राहिलेलो आहे. आता परत आपण करण्यापेक्षा काहीतरी नवीन पिढीला चान्स दिला पाहिजे म्हणून मी माझ्या मुलाला उभं केलं आणि माझ्या मुलासोबत त्याचा एक मित्र आहे आमच्या घरातला, तुम्ही सांगितलं आता घरातला आहे, डावा उजवा नाही माझी फॅमिली मेंबर आहे आणि संपूर्ण जनता ही माझी फॅमिली मेंबर आहे. मी कोणाला दूर लोटत नाही. गावात गेलो आम्ही काही समस्या असल्या गावात आम्ही तर पहिलेच होतो. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलं चिकन गुन्ह्यामध्ये आम्ही स्वतः राबलो, स्वतःचे हे केलं, स्वतः प्रत्येक घराला मदत केली. त्याचप्रमाणे गावात जेव्हा पाणी येत नव्हतं तेव्हा माझे माणसं याच्यामध्ये ट्रकमध्ये जार घेऊन प्रत्येकाच्या घरोघरी जार वाटत होते, हे सुद्धा तुम्ही डोळ्याने पाहिलं. आणि दुसरं असं किंवा ज्यावेळी संकट आला असेल, परवा आता चिकन गुन्ह्या संकट आलं, प्रत्येकाला आम्ही त्या घरोघरी दिलं, एक घरात सुटलं नाही, त्या तुमचे बी घर सुटलं नसेल. आणि अशा घरांना संकटात सामाजिक कामावरती करतो, पाण्याचे ताण भागवतो लोकांची सर्व गोष्टी. असं पाणी म्हणजे माठातलं पाणी नाही पाहिजे, जास्त पाणी पाहिजे, शुद्ध पाणी पाहिजे. आणि या समस्या गावासाठी प्रेम आहे, गावात प्रेम आहे आणि गावाला मला खूप दिलेलं आहे.
माझी गावाबद्दल कुठलीही तक्रार आली नाही. गावाने मला 1 रुपया मागितला असेल तर मला 2 रुपये गावात दिलेले आहेत. आणि त्यामुळे मी फार सुखी आहे आणि फार समाधानी आहे. आणि आजही मला 100% खात्री आहे आमची की सर्वच्या सर्व जागा करून दिल्या आमच्या, काही कुठे अडचणी नाही आमच्याकडे. अहो साहेब, एक जनतेत सुर असा आहे की गोविंदबाबा शिरोळे हे धुरंधर आणि मातब्बर नेते आहेत. त्यांच्याकडे 3 पंचवर्षीय नगरपालिका झालेल्या आहे. ते सर्वच लोकप्रतिनिधींशी टचमध्ये असून येणाऱ्या 14 महिन्यानंतर तुम्हाला जर कधी पक्षाने संधी दिली किंवा तुमचं जर कधी बहुमताचं गणित ठरलं तर तुम्ही नगराध्यक्षपदाशी प्रयत्न कराल का? असा कुठलाही विषय आज माझ्या डोक्यात नाही, भविष्यातही नाही. आणि जर पक्षाने जे आदेश दिले, पक्ष जो आदेश देतो, आता ही निवडणूक आहे 5 वर्षासाठी आणि उतार चढाव करण्यासाठी असं 14 महिने लोक म्हणतात 14 महिने, परंतु तो मनुष्य चांगला काम करेल तर आमचाही पक्ष असा वेळा नाही की त्याला काही उतरण्यासाठी मदत करेल. अशी गोष्ट होणार नाही. 14 महिने 15 महिने या गोष्टी कुठे आहेत याला काही अर्थ नाही आहे. जो मनुष्य निवडून आला आहे त्यांनी चांगलं काम करावं आणि चांगलं काम करेल अशी खात्री आहे, म्हणून त्यांना पक्षाने तिकीट दिलं असेल. आणि पक्षाला हे वाटलं असेल की माझ्यापेक्षा चंद्रकांत पाटीलमध्ये ताकद जास्त आहे म्हणून पक्षाने तिकीट दिलं. मला कुठलाही राग नाही त्या गोष्टीचा. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सांगतो, मी आनंदाने त्यांचा स्वीकार केलेला आहे आणि त्यांचं काम देखील मी सर्वांच्या कामं युतीच्या कामाने आनंदाने करणार आहोत. आज जरी पक्षाने मला दूर ठेवला असेल परंतु पक्ष जो थांबतो त्याला निश्चित पक्ष त्याचा विचार करतो आणि पक्ष निश्चित माझा विचार कुठे ना कुठे करेल ही मला खात्री आहे. आणि मी आता कधीही हा पक्ष सोडणार नाही. माझ्या पक्षाची कार्य करत राहील, पक्षाची एकजूट राहील आणि पक्षाने दिलं नाही दिलं मला काही फरक पडणार नाही. एकंदरीत आबासाहेबांनी त्यांच्या कार्यकाळाचं व्हिजन आणि पुढच्या कामाचा आपल्याला माहिती चांगली दिली आहे. आबासाहेब, आमच्या दिव्य मराठी या वाहिनीकडनं तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. हो, धन्यवाद. तुम्ही देखील माझे इंटरव्ह्यू घेतला, समजून घेतलं माझ्या गोष्टी काही तुम्ही, त्याबद्दल मी आपल्या दिव्य मराठीचे मनापासून आभार मानतो. त्यातल्या त्यात तुम्ही जे प्रश्न विचारले, अतिशय चांगले प्रश्न विचारले, त्याच्याबद्दल सुद्धा मी तुमच्या मनापासून आभार मानतो. तुम्ही जो प्रश्न विचारायचा धाव दिला की बुवा ती पाईपलाईन कोणी आणली, काय आणली सुरुवातीची, तुम्ही विचारला पाहिजे होता, पण तुम्ही विचारला नाही. मी तुम्हाला सांगतो की ती पाईपलाईन मी स्वतः आणलेली आहे, मी स्वतः खर्च केलेला आहे. आणि त्या पाईपलाईनपासून गावात आम्ही आजसुद्धा अशी परिस्थिती, आम्ही 4-5 दिवसात गावात पाणी देत होतो परिस्थितीमध्ये तेव्हासुद्धा, परंतु त्यांनी त्यावेळी एक लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे दिवस वाढत गेले. 12चे 15, 15चे 16 आणि एखादी पाईपलाईन कोणती काही 20 दिवस म्हणून जातात. अशी परिस्थिती आहे. तरी गावाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं आहे की बा कुठलीही चिंता तुम्ही करू नका आणि काही काळजी करू नका, मी तुम्हाला पाणी देईन आणि जर मी पाणी दिलं नाही तर मी तुमच्याकडे मत मागा देणार नाही. तरी आमच्या आमदार साहेबांना खूप खूप आम्ही मनापासून धन्यवाद देतो. दिव्य मराठीला देखील मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत, जय भारत.